प्रेक्षको नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत जाधव आणि आपण पाहत आहात दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील आपला आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मित्रो, डोळे म्हणजे केवळ पाहण्याचे अवयव नाही. डोळे हे आपल्या शरीराच्या आरोग्याचे एक महत्त्वाचे प्रतिबिंब असतात. कधी आरशात पाहताना अचानक डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर लाल रक्ताचा डाग दिसतो, तर कधी दृष्टी धूसर होते, डोळ्यासमोर लालसरपणा जाणवतो आणि रुग्णाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की डोळ्यात रक्त कसे आले, हे गंभीर आहे का, माझ्या दृष्टीवर याचा परिणाम होईल का. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या, डोळ्यांना झालेली इजा तसेच इतर अनेक कारणांमुळे डोळ्यातील रक्तस्रावाची समस्या उद्भवू शकते. मात्र प्रत्येक लालसर डोळा म्हणजे रक्तस्रावच आहे असं नाही आणि प्रत्येक रक्तस्रावाचे स्वरूपही सारखे नसते. म्हणूनच आजच्या हॅलो डॉक्टरच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण थेट चर्चेचा विषय आपण निवडलेला आहे, डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद. आपण ते स्क्रीनवर पाहू शकता. डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या समस्येकडे नेमकं कसं पाहिलं जातं, दोष दुष्टांचा संबंध, निदानाची भूमिका, आहार विहार, प्रतिबंध आणि समग्र उपचार पद्धती याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या हॅलो डॉक्टरच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आयुर्वेद क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर आबासाहेब गडदे सर. सर, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या भागामध्ये. नमस्कार मित्रो, आजचा विषय अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. कारण डोळ्यात दिसणारा छोटासा लाल डाग कधी साधा असू शकतो, तर काही परिस्थितींमध्ये तो तातडीच्या तपासणीची गरजही दर्शवू शकतो. त्यामुळे आजच्या चर्चेतून प्रेक्षकांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी निश्चितच मार्गदर्शन मिळेल अशी मी अपेक्षा करतो. मित्र, आपल्या पाहुण्यांचं जे मार्गदर्शक पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभले आहेत, त्यांचा अगदी संक्षिप्त असं जर मी परिचय करून द्यायचा झाला तर आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयासाठी आपल्या स्टुडिओमध्ये वैद्य आबासाहेब गडदे सर आहेत. ते MS नेत्र आयुर्वेदाचार्य असून गेल्या 19 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात समर्पितपणे कार्यरत असलेले वैद्य आबासाहेब गडदे सर हे श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथील अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. बालविकार असो, स्त्रियांचे विविध विकार असो, वंध्यत्व असो, वाताचे आजार असो, मेंदूंचे विविध विकार आहेत आणि इतर अनेक दीर्घकालीन व जटिल व्याधींवर उपचार करण्याचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. विशेषतः डोळ्यांच्या विविध दुर्धर आणि जटिल विकारांवरील आयुर्वेदीय उपचारामध्ये त्यांचा विशेष अभ्यास, प्रदीर्घ अनुभव आणि हातखंडा मानला जातो. मित्रो, त्यांची मुख्य शाखा सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे असून सदाशिव पेठ, पुणे तसेच दादर, ठाणे, नाशिक, सांगली आणि आता अहमदाबाद, गुजरात येथेही सेवा उपलब्ध आहे. याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वैद्यांच्या माध्यमातून सोलापूर, नागपूर, संभाजीनगर आणि नांदेड येथेही रुग्णसेवा उपलब्ध आहे. आयुर्वेदाची प्राचीन परंपरा आणि आधुनिक काळातील आरोग्याच्या आव्हानांना समजून घेत रुग्णकेंद्री आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून कार्य करणारे वैद्य आबासाहेब गडदे सर आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रो, चर्चेला आपण नक्कीच सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपले नेहमीचे आपुलकीचे आव्हान आपल्या प्रेक्षकांसाठी. चला तर मित्रो, अतिशय महत्त्वाचे अशा या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की डोळे हे केवळ पाहण्याचे साधन नाही आहेत, तर ते आपल्या आरोग्याचे आरसा आहेत. परंतु कधीकधी अचानक हे जे डोळ्यातील रक्तस्राव म्हणा आणि आजचा जो विषय आपल्या अशा गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा संभ्रम निर्माण होतो आणि अशा वेळी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरतो. चला तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुनश्च आपलं मी स्वागत करतो आपल्या स्टुडिओमध्ये. आणि अतिशय महत्त्वाचा विषय आज आपण चर्चा करणार आहोत. विषयाला अगदी विषयातच आपला प्रश्न दडलेला आहे की डोळ्यांच्या पडद्यावरती होणाऱ्या रक्तस्रावाची मूळ कारणे कोणती, हे आपल्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? खरं काय, बऱ्याच वेळेला आपल्या ह्या वाहिनीवरती ह्या रक्तस्रावाबद्दल बोललोही गेले माझ्याकडून, पण तरी मूळ विषय कसं जे आहे ना, जनरली लोकांना आता वेगवेगळी व्याख्यानं ऐकतात, वाचन होतं, त्यांना मूळ कारणं बऱ्यापैकी माहिती आहे. तर काय आहे जनरली कारणं? डायबिटीज हे प्रमुख कारण आहे पडद्यावरती रक्तस्राव होण्याचं. हायपरटेन्शन आहे, ज्या उच्च रक्तदाब असतो तरी पडद्यावरती हे होत असतं. रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होत असतील
तरी आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव होत असतो, किंवा ट्रॉमॅटिक कंडिशन असतील, किंवा काही आजारपणं असतील, ज्या जिरलेली आजारपणं रक्ताशी संबंधित, ज्याचा परिणाम स्वरूप ही मोठी मोठी आजार ज्याचा परिणाम स्वरूप आपल्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. खरं तर मूळ कारणांचा वापर करताना आपण खरं तर आयुर्वेदानुसार ही मूळ कारणं पकडली जातात का, तर खरं आहे ही मूळ कारणं जरी पकडली जात असतील तर ह्याच्या पाठीमागची पूर्वपीठिका ही मात्र वेगळी आहे. काय होतं, पूर्वी प्रमेह होता का नाही, म्हणजे मधुमेह होता का नाही, पूर्वी उच्च रक्तदाब होता का नाही, पूर्वी रक्ताचे काही आजारपणं होती ना, होती ना. पण आत्ता दिसताना आपल्याला डोळ्याचं प्रमाण, डोळ्यांच्या विकारांचं प्रमाण, डोळ्यातील रक्तस्रावाचं प्रमाण हे प्रामुख्यानं जास्त आढळतं. ह्याचं कारण काय आहे? पूर्वीची लोकही शुगर घेऊन राहत होती, वागत होती, उच्च रक्तदाब घेऊन राहत होती, त्याचे औषधोपचार चालू होते. मग आता असा काय बदल झाला आहे जेणेकरून ह्या रुग्णांमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण वाढले? काय होतं, खरं तर ह्याचं कारण जे आहे ना, मूळ मेख जी आहे ती आपल्या दिनचर्येत आहे. मधुमेहाचा पेशंट आहे, उच्च रक्तदाबाचा पेशंट आहे, म्हणजे लिव्हरशी संबंधित मोठे आजारपण आहे, ज्याने रक्ताची क्वालिटी खराब होऊन रक्त ठीक होऊन त्याच्या गुठळ्या व्हायला लागलेत. मग ते हृदयात होऊ देत, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस सारखे आजारपण असू देत, किंवा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ देत आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग होते. हे सगळं कारण होत असताना त्याची पूर्वपीठिका म्हणजे ती दिनचर्येत आहे. आपलं झोपणं, उठणं, राहणं, खाणं, पिणं हे सगळं विस्कळीत झाले. होतं असं की जनरली आपण कुठंतरी हे आरोग्याच्या हिशोबानं टिप्स आपण वाचत असतो, ऐकत असतो की आपली एक 6 तास झोप व्हायला पाहिजे, आपली 8 तास झोप व्हायला पाहिजे. 6 आणि 8 तास झोपणं अगदीच गरजेची गोष्ट आहे, 6 ते 8 तास. पण ती कधी झोपतो ही तितकंच महत्त्वाचं आहे ना. बऱ्याच वेळेला माझ्याकडे येणारा रुग्ण जर रेटिनल ब्लिडिंग झाले, पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, मी केस हिस्ट्री घेतो, उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन आहे, ज्यावेळी केस हिस्ट्री घेताना सगळं सांगत असतो आणि मी म्हटलं अरे झोपतोयस कितीला? नाही डॉक्टर, मी झोपू दे कितीला, मी 2ला झोपू दे, मी 3ला झोपू दे, मी 4ला झोपू दे, मी 8 तास माझी झोप कंप्लीट करतो. मेक अशी आहे की 8 तास झोप कंप्लीट करताय हे जरी खरं असलं तर तुम्ही जर 4ला झोपून 12ला उठत असाल तर अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि ह्याचा परिणाम शरीरावरती पित्ताच्या अनुषंगानं, रक्तदृष्टीच्या अनुषंगानं, लिव्हरच्या अनुषंगानं मोठे शरीरात बदल करत असतात. मग अशा केसेसमध्ये ज्या वेळेला, जसे बऱ्याच वेळेला मी ड्राय सिंड्रोमच्या बाबतीत मी हे नेहमी सांगतो, डोळा कोरडा पडतोय की नाही, पडतं. मग ह्याच्यातलं बऱ्याचदा कॉम्प्युटर विजन सिंड्रोम सारखे सिम्पटम दिसतात, म्हणजे ज्याला कॉम्प्युटर वापरतो त्याला आपल्याला ड्राय दिसतो. पण मग एका ऑफिसमध्ये जर 100 लोक असतील तर 100च्या 100 लोकांना ड्राय बसतो का? नाही ना बसत. तो 100 लोकांना नाही बसत, त्याचा रेशो फार कमी आहे. मग हे होण्यामागचं कारण काय? हे होण्यामागचं कारण ती ज्या 15-20 लोकांना 100 पैकी ड्राय बसतो त्यांच्या शरीरात काहीतरी विकार किंवा बिघाड झालेला आहे. मग त्यांचं पोट साफ झालेलं नसतं, त्यांना जिरलेल्या पित्ताचा त्रास आहे, त्यांना गॅसेसचा त्रास आहे, त्यांना लिव्हरचा त्रास आहे, त्यांना स्किन डिसीजचा त्रास आहे, त्यांना इतर कोणीतरी पित्ताशी, कोठ्याशी, लिव्हरशी संबंधित मोठे आजार आहेत. अशा लोकांना शरीरात जो दोषांचा उत्क्लेश झाला आहे, शरीरात जे दोष बिघडलेत, आणि अशा वेळेला जर कॉम्प्युटरचा वापर जास्त आहे तर अशा लोकांना ड्राय लवकर बसतो. असंच एक्झॅक्ट आपण उच्च रक्तदाब असो, मधुमेह असो, ह्या विकारांच्या बाबतीत मधुमेह आहे पण तो कंट्रोल, बऱ्याचदा काय कंट्रोल, आम्ही मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवला आहे. आम्ही रक्त शर्करा, मूत्र शर्करा कंट्रोलमध्ये आहे आमची. कंट्रोलमध्ये कशाने आहे? व्यायामानं आहे का? दिनचर्येने ठेवली आहे का? आहाराचं नियोजन केले का? नाही ना. ह्याची उत्तरं नाहीत. त्यांच्या हिशोबानं पथ्य पाळणं म्हणजे जेवणातला गोडवा बंद करणं, जेवणातला गोड पदार्थ बंद करणं म्हणजे पथ्य आहे. कमी गोडाचं एखादे बिस्किट सकाळी चहासोबत खाल्लं जातं, चहा चपाती खाल्ली जाते, चहा टोस्ट खाल्ला जातात नाश्त्यासाठी. का खायचे आहे? कारण आपल्याला नाश्त्याच्या अगोदर मधुमेहाची एक गोळी घ्यायची आहे, तर नाश्ता जाणार नाही तर हे काहीतरी खाल्लं जातं आणि मग गोळी घेतली जाते. सांगायची मेक ही की हे मोठे आजार, हे तर कारण आहेच, ह्याच मोठ्या आजारानं पडद्यावरती रक्तस्राव होतो. पण ते मोठे आजार असताना सगळ्यांना होताना लगेच दिसत नाही. ज्या लोकांना होतं त्याचं मूळ कारण हे तुमची दिनचर्या आहे. आता हा दिनचर्याचा पाठ सांगत असताना ह्याच्यात हा आजार लवकर आटोक्यात आयुर्वेदिक पद्धतीने दिनचर्याच्या नाही आणला तर एका ठराविक सर्टन स्टेजनंतर कुणालाही पथ्य पाळत जरी असतील आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेत असतील तर एका सर्टन वयानंतर, त्या आजाराच्या वयानंतर त्यांच्या पडद्यावरती रक्तस्रावासारखी लक्षणे दिसत असतात. आता उदाहरणच घ्या. खरं तर व्यायाम करावा का नाही? पाणी प्यावं का नाही?
पाणी प्यायचं कुठंतरी वाचलेलं असतं की मग 4 लिटर 5 लिटर पाण्याचा इंटेक आहे दिवसाचा. त्याची गरज आहे का? आयुर्वेदानुसार पाणी हे अन्नापेक्षा 8 पट जड आहे पचायला. हे जर 8 पट जड पचायला असेल तर तुम्ही तितकं पाणी घेतलं पाहिजे का? आणि म्हणून तर आयुर्वेदात बऱ्याचदा कोणत्याही वैद्यांच्याकडे तुम्ही गेलात तर पाणी उकळून घ्यायला सांगतात. लोकांना वाटतं उकळून घ्या म्हणजे प्युरिफिकेशनसाठी घ्या. मग ते आम्हाला सांगतात अरे आम्ही ॲक्वाचं वापरतोय, आम्ही ह्या मशीनचं वापरतो, आम्ही त्या मशीनचं वापरतोय. कोणत्या मशीनचं वापरतोय ह्याला अर्थ नाही. पाणी बॉईल करून ज्यावेळेला घ्यायला लागतो, पाणी उकळून ज्यावेळेला घेतो त्यावेळेला ते पचायला हलकं पडतं आणि मग त्या पाण्याचे दुष्परिणाम होत नाहीत. पाणी घेण्याची एक रीत आहे ना, म्हणजे जलचिकित्सा हा एक वेगळा विषय होऊ शकतो आयुर्वेदातला. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं आहे का, तर ते किती वाजता प्यायचं आहे, ते किती प्यायचं आहे, ते कुणी प्यायचं आहे, जेवल्यानंतर कुणी प्यायचं आहे, जेवताना कुणी प्यायचं आहे. म्हणजे आपण बघत असतो एका ठराविक समाजामध्ये जेवताना आचमन करायची पद्धत आहे. खरं ती हिंदू संस्कृतीनुसार अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे. म्हणजे जेवताना एक घोटभर पाणी घेतलं आणि मग जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं ही नॉर्मल गोष्ट आहे. पण लोक कुठलं तरी काहीतरी ऐकतात. मग जेवणापूर्वी अर्धा ग्लासचं पाणी पिणं, जेवणापूर्वी 1 ग्लास पाणी पिणं, 1 तांब्या पाणी पिणं, जेवणाच्या मध्ये पाणी पिणं, जेवताना पाणीच न पिणं, जेवण झाल्यावर 2 तांबे पाणी पिणं, जेवण झाले की 1.5 तास पाणी न पिणं. अरे हे खरं आहे, पण हे व्यक्ती परत्वे बदलतं. तुम्हाला मधुमेहाचं पेशंट आहे, तुम्ही पोटाचे विकार आहेत, तुम्हाला रक्तदाबाचा विकार आहे आणि तुमची पोटाची घडी नाही नीट, लिव्हरचं फंक्शन चांगलं नाही, मग तुम्ही असं पाणी घेताय का? तर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. कोणतीही दिनचर्येतल्या नवीन चालू केलेल्या गोष्टी, पूर्वी कसं होतं चांगलं वाईट सांगायला कुणीतरी असायचं. म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदात आजीबाईचा बटाव म्हणून एक कन्सेप्ट आहे. आजीबाईचा बटाव म्हणजे काय? घरात आजीला कुठलं काय झालं, ताप आला की काय आहे, सर्दी झाली की काय आहे, कफ झाली की काय आहे, पाय मुरगळला तर काय दुखते, पाड दुखते तर काय करायचं, डोकं दुखतं तर काय करायचं आहे, हे सगळं माहिती असायचं. आणि त्याचे घरचे तोडगे तिला माहिती आहेत आणि त्याला आजीबाईचा बटाव म्हणतोय. आता हे सांगणारच नाही ना कुणी. आत्ताच्या आज्यानाही माहीत नाही ना आत्ताच्या आयानं तर ती दूरची गोष्ट आहे. त्यामुळे होतं काय, चांगलं काय आणि वाईट काय माहितीच नाही. मग कुठं तर आपण बघतो ऐकतो आणि हे आपण चालू करतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला शरीरावरती दिसायला लागतात. पाणी जलचिकित्सा करताना सुद्धा म्हणजे एखादा मधुमेहाचा पेशंट आहे तो अतिरेक जलसेवन करत असेल चुकीच्या पद्धतीनं तर त्याच्या कोठ्यावरती, लिव्हरवरती आणि पर्यायीनं डोळ्यावरती तितकाच मेजर परिणाम येत असतो. आता व्यायामाच्या बाबतीत व्यायाम करावा का नाही? व्यायाम नक्की केला पाहिजे. पण व्यायाम कुणी करावा, व्यायाम कुणी करू नये हेही सांगून ठेवले हो. तुम्ही रात्री बरेच लोक मी बघतोय, तुम्ही म्हणजे सकाळी लेट उठून तुम्ही कामावर जाता, येताना रात्री 8, 9, 10 वाजता येता, त्यानंतर 1.5 तास व्यायाम करतात, त्यानंतर मग जेवण करतात आणि त्यानंतर फॅड असते. ऐकलेली गोष्ट कोणती आहे, किती सिंपल आहे बघा. जेवण केल्यानंतर 2 तास झोपू नये, 3 तास झोपू नये, हे ऐकलेलं असतं. आणि हे बरोबर लागू करतात कधी माहिती आहे? संध्याकाळच्या जेवणानंतर. म्हणजे हे जेवण करणार रात्री 12 वाजता, व्यायाम करणार रात्री 10 वाजता आणि 12 नंतर लगेच म्हणजे झोपायचं नाही म्हणून 2 वाजेपर्यंत जागरण करणार. कुठलं गणित आहे? ह्या चुकीच्या सवयींचा परिणाम ज्या वेळेला मोठी शरीरात आजार असतील त्यावेळेला लिव्हर फंक्शन कमी होण्यावरती मेजर यायला लागतो आणि बऱ्याच वेळेला पित्ताचा उद्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होतो. खरं तर तेच योग्य व्यक्ती असेल म्हणजे ज्याला अजीर्ण नाही, ज्याला ताप नाही, ज्याला पोटाचे विकार नाहीत आणि तो व्यायाम करतोय, योग्य वेळी करतोय. वेळ पण महत्त्वाची आहे ना तुमची. सकाळचा व्यायाम करताय का, दुपारचा करताय का, रात्री करताय का, जेवणानंतर करताय, हे सगळं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चुकीचं खात असाल, आयुर्वेदानं सांगून ठेवले म्हणजे तुम्ही बघत असाल कोल्हापूर साईडला तालमी आहेत आणि ती लोक सकाळी तालमीत व्यायाम करतात. लोक 3-3, 4 तासच रगडून व्यायाम करतात आणि मग त्यानंतर केळी, दूध, ड्रायफ्रुट्स दणका देतात, खातातही खूप. पण व्यायाम आहे ना त्यांचा. तुमचा व्यायाम जर तुमचा तासभर नसेल आणि तुम्ही जर ना 50-50, 25-25 ग्रॅम बदाम, काजू, पिस्ता खात असाल तर ते पचणार नाही आणि त्याचा परिणाम शरीरावरती आपल्याला दिसायला लागतो. आणि म्हणूनच ह्या मोठ्या आजारांमध्ये ह्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळे रक्तात दोष वाढतात आणि पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. अतिशय महत्त्वाची चर्चा आहे आणि सविस्तर अशी माहिती सरांनी आपल्याला इथे दिलेली आहे. नक्कीच कुठेतरी आपल्या शरीरातलं जे आपण म्हणतो ना एक सुपीक अशी जमीन आजारासाठी तयार करतो आणि मग त्याच्यामध्ये इतर जे बीज पेरली जातात ती सहजरित्या उगवतात. हाच कुठेतरी संदेश आपल्याला त्यांच्या सांगण्यातून आलेला आहे. अजूनही या कारणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत, पण आता इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. विषय आपण जाणून आहात डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद, आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्याला आज इथे लाभलेले आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकच्या अगोदर आपण पाहिलं की आपण अनेक कारणं या रक्तस्रावाबद्दलची आपण सांगितली. अजून कोणती कारणं आहेत जी आपण सांगू शकाल? जसं ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपण व्यायामाबद्दल बोलत होतो की व्यायाम असेल आणि जर तुम्ही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या, चुकीच्या गोष्टी केल्या, तरी ती पचवायची ताकद त्या अग्नीत तयार होत असते. म्हणजे बऱ्याचदा जागरण झाले, बऱ्याचदा तुमचं अपचन झाले, बऱ्याचदा तुम्ही अतिरेक खाल्ले किंवा नको ते खाल्ले, ह्या सगळ्या गोष्टी, व्यायाम जर तुमचा चांगला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी फेक आहेत. म्हणजे आयुर्वेदानं याला सूट दिली. व्यायाम मजबूत असेल तर चुकीचा आहार जरी झाला तरी फारसा त्या शरीराला दोष लागत नाही. ह्याच्यातनं घेण्याचा अर्थ काय आहे तर तुमचं कोणतेही मोठे विकार असले, तुमचा व्यायाम असणं फार महत्त्वाचं आहे. मग त्यात तुमचा योगासनं येतो, तुमचे सूर्यनमस्कार येतात, तुमचे अगदी तालमीतले व्यायाम येऊ देत. व्यायाम महत्त्वाचा आहे आणि तो अर्धशक्ती. मग तो कसा करायचा, तो किती करायचा, हे तितकं महत्त्वाचं. आयुर्वेदानं व्यायाम हा अर्धशक्ती सांगितलाय. अर्धशक्ती व्यायाम म्हणजे काय? व्यायाम करताना कपाळावरती घाम आला तर थांबा. आणि मग पंचायत अशी होते, ज्यावेळी मी पहिल्यांदा म्हणतो असं कपाळावर घाम आला की थांबा, काही लोकांना अगदी 2 मिनिटात येतो, काहींना 5 मिनिटात येतो, काहींना 10 मिनिटात येतो आणि त्यांचं समाधान होत नाही. बऱ्याचदा तो कपाळावर घाम येण्याचं पटकन येण्यामागची कारणं शारीरिक काही दोषांमध्ये दडलेली असतात. लिव्हरचं फंक्शन आहे, जिरलेलं पित्त आहे, कोट्याचा विकार आहे, हार्टशी संबंधित काही विकार आहेत. आणि म्हणूनच आयुर्वेदानं तो सांगितला आहे आणि तो आस्ते 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 वाढवला गेला पाहिजे. तो आस्ते आस्ते व्यायाम वाढवायला लागलात आणि तो व्यायाम चांगला झाला तर मग तुम्हाला कोणतेही मोठे विकार असतील तर रक्तस्रावासारख्या मोठ्या अवस्थेपर्यंत ते जात नाहीत किंवा त्याला आवर गाठली जाते. हे जसं व्यायामाच्या बाबतीत आहे तसं खाण्यापिण्याच्या सवयीच्या बाबतीत आहे. तुम्ही आता बघितलं असेल महाराष्ट्रात, तरी बाहेरचं मला माहीत नाही, जसं मोहरीचं तेल उत्तरमध्ये न वापरलं जातं तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी भाज्यांमध्ये तुम्हाला टोमॅटो दिसतो. टोमॅटो खावा का नाही, इतका मोठ्या मात्रेत टोमॅटोचा वापर अतिशय चुकीची गोष्ट आहे. खरं तर मग ते का आला असेल टोमॅटो? बऱ्याचदा बघत असाल की पूर्वी आपल्या जेवणात काय होतं, काळी चिंच आणि आमसूल. खरं तर हेच आपल्या जेवणात असणं अपेक्षित आहे. कारण असं, पण आता काय होतंय, ती चिंच घ्यायची. तुम्हाला माहिती असेल की उन्हाळ्यातले आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांचे सांडगे, पापड, कुरड्या ह्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, किंवा चिंच नवीन आलेली असते ती फोडायची, चिंचोके काढायचे, त्याला मीठ लावायचे आणि त्याचे गोळे करून ठेवायचे. जुनी चिंच जेवणात वापरायची पद्धत आहे. खरं तर अनुलोमक तेल म्हणून आयुर्वेदात एक खूप मोठं वरदान लोकांसाठी आहे की जे अनुलोमक तेल पोटात घ्यायला लागलं की त्याचा परिणाम कोठ्यातल्या वाताशी संबंधित विकार सगळे बरे होतात आणि स्मूथली पोट साफ व्हायला लागतं आणि पक्वाशातला विकृत वात बंद होतो, उत्पन्न व्हायचा. आणि त्या अनुलोमक तेलात महत्त्वाचा कोणता पार्ट असेल तर ती चिंच आहे. खरं तर चिंच हे पित्ताचं सिक्रेशन करणारी आणि पित्त पचन करणारी गोष्ट आहे. तसंच आमसुलाच्या बाबतीत आहे. पण होतं काय, उन्हाळ्यात आता चिंच आणणार कोण, फोडणार कोण, आणि एवढं उद्योग कोण करत बसणार? त्याला पर्यायी सबस्टिट्यूट ती चव येण्यासाठी आला टोमॅटो. आणि टोमॅटोचा अतिरेक वापर झाला की मग तो लिव्हरवरती इम्पॅक्ट करतो, रक्तावरती इम्पॅक्ट करतो. आणि हे जर जुने आजार असतील आणि व्यायाम तुमचा नसेल आणि अशा चुकीच्या सवयींचा सततचा अतिरेक होत असेल तर भविष्यात तुम्हाला डोळ्यावरती त्याचा परिणाम आपल्याला दिसत असतो. म्हणजे टोमॅटोचा इतका लॉंग टर्म इम्पॅक्ट आपल्याला डोळ्यावरती दिसतो. तर सांगायचं थोडक्यात काय, ज्या वेळेला तुमच्या म्हणजे मोठे आजार आहेत आणि ते बंधनात ठेवण्यासाठी, ते प्रामुख्याने त्याचा कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही दिनचर्या जोपर्यंत सेट करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही औषधं घेतलीत तर त्याचे दुष्परिणाम, तो विकार, आयुर्वेद आपण जसं म्हणतो ना, माणसाचं वय बघतो, व्यक्तीचं वय बघतो, तसं आयुर्वेद त्या आजाराचंही वय बघतो. तो म्हणजे बऱ्याचदा पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस नावाचा आजार आहे, तो 1 वर्षाच्या आत आणला की मग तो नक्की बरा करता येतो, हे ठामपणे कोणताही आयुर्वेद तज्ज्ञ सांगतो.
पण जसे दिवस जायला लागतील, जसा वेळ जायला लागेल, तसा तो विकार सगळ्याच्या सगळा बरा होणं अवघड होत बसतं. मग पर्सेंट वाईज बरा होतो. मग काही दिवसांना आला तर नाही बाबा 70-80% रिकवर करता येईल, 50% रिकवर करता येईल, चालता येईल एवढं रिकवर करता येईल, अशी त्याची टक्केवारी कमी होत जाते. कारण तो आजार जेवढा निबिड होईल, तो आजार जेवढा जुना होईल, तो बरा करणं कठीण आहे. त्यामुळं मोठे आजार कोणतेही मागे लागत असतील तर नक्की तुम्ही आता बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ॲड्स बघतही असाल की म्हणजे तुम्ही आहारावरती औषधं, आधुनिक शास्त्राची औषधं न घेता नुसतं आहारावरती कंट्रोल केलं आहे. आहारावरती ती शुगर कंट्रोल आली आहे, आहारावरती BP कंट्रोल आला आहे. अगदी चांगली गोष्ट आहे, ते करावंही. पण आहार आपण लोक मिलिटरी डाएट फॉलो करणार आहे का? आपण मिलिटरी शेड्यूल पाळणार आहे का? म्हणजे आयुष्यभर तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षापर्यंत तुम्ही डाएट फॉलो कराल. पण आयुष्यभर डाएट फॉलो करणं होणार आहे का? नाही होत. त्यासाठी काय, तुमच्या दिनचर्येतल्या त्रुटी दुरुस्त करा, लवकर झोपणं चालू करा, लवकर उठणं चालू करा, व्यायाम चालू करा. आणि ज्या चुकीच्या पदार्थांचा सततचा अतिरेक आहे, जे चुकीचं आहे ते काढून टाकलं आणि व्यायामाचा व्यवस्थित भर दिला तर ह्या मोठ्या विकाराची व्याप्ती तुम्हाला मोठ्या आजारापर्यंत, म्हणजे डोळ्याच्या पडद्यावरती जो रक्तस्राव येतोय, सूज येते, इथपर्यंत घेऊन जात नाही. त्यामुळे मोठे विकार कोणतीही असू देत, त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदिक, आधुनिक शास्त्राची कोणत्याही पद्धतीने घेत असाल, त्याच्यासोबत व्यायामासारख्या गोष्टींची जोड देणं तितकीच गरजेची गोष्ट आहे. आणि ह्याच दिनचर्येतल्या त्रुटी किंवा हीच कारणं ह्या मोठ्या आजारांमुळे पडद्यावरती रक्तस्राव होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सर, विषयाची व्याप्ती आणि महत्त्व जे आपल्याला लक्षात येते, प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले जातात तेव्हा. आपल्याबरोबर जालना येथून साईदास भुतेकर हे फोनवर जोडले गेलेले आहेत. साईदासजी, आपलं स्वागत हॅलो डॉक्टरमध्ये. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, बोला की. हा सर, मी सकाळी उठल्यानंतर डोळे असे लालसर राहते माझ्यावर रोज. घरचे काय म्हणतात किंवा काहीतरी शरीरात कमतरता असेल तुझ्या, म्हणून मग डॉक्टरांना एक प्रश्न हा माझा होता की विचारतो त्यांना. बर, डोळे कधीपासून लाल होत आहेत? 1-1.5 महिना झाला. मी जालनाला गेलो होतो संजय आंबेकरच्या दवाखान्यामध्ये. बर, त्यांना बी दाखवलो मी. काय म्हटले ते? त्यांनी ते म्हणे छोटासा प्रॉब्लेम आहे, थोडा नंबर कमी झाला, त्याच्यामुळे होऊ शकता, असं त्यांचं म्हणणं होतं. बर, आता डोळे खासतायत का? त्यांनी मला व्हिटॅमिनच्या काही गोळ्या दिल्या होत्या. बर, डोळ्यांमध्ये खाज येते का अशी विचारतायत? डोळे खासतायत का? खाजवतात का? नाही, डोळे खाजत नाही, सुजत नाही, काय नाही, लालसरपणा येतो. फक्त लालसर होतात, सर्दी वगैरे नाही ना हा, काय? आणि सर डोक्यावरती थोडं झुंझुनट वाटते. बर, सांगतो. आपला प्रश्न लक्षात आलेला आहे, आपण उत्तर घेऊया. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. खरं तर हे डोळ्याची लाली ही वेगवेगळ्या कारणांनी होते. म्हणजे अभिषंद नावाचा विकार आहे, त्याची सुरुवातही असू शकते. ह्याच्यात बऱ्याचदा वातपित्त कफाचे कोणता दोष आहे त्यानुसार बऱ्याचदा हे जे लक्षण सांगतात ते पित्ताशी निगडीत दिसत आहेत आता. तर बऱ्याचदा हे सुरुवातीला थोडे डोळे लाल होतात असतात आणि नंतर त्याची लाली वाढते, पडद्याला सूज, नसांना सूज येऊ शकते आणि दिसणं कमी होऊ शकतं. हे इनिशियल स्टेजमध्ये असतं. तर ह्याला घरच्या घरी करता येईल का नाही? नक्की घरी करता येऊ शकतं. दुर्वांचा रस सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे घ्यायला लागणं, कोथिंबीर रसाचे रस काढणं आणि त्याचा कापूस किंवा सुती कपडा बुडून डोळ्यावरती पट्ट्या ठेवणं, रात्री 2 चमचे एरंड तेल गरम दुधातनं घ्यायला चालू करणं, ह्या जरी गोष्टी करायला लागले तरी आस्ते आस्ते त्यांचे डोळे जे लाल आहेत ते कमी व्हायला लागतील. एवढ्यानं जर महिनाभर करून कमी नाही झालं तर मात्र जवळचे आयुर्वेदिक वैद्य जे डोळ्यात तपासणी करू शकतील, जे नाडी तपासणी करू शकतील त्यांना दाखवा. म्हणजे त्याचा इलाज खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. नक्कीच अतिशय समर्पक असं उत्तर. आणि नक्कीच मला आशा आहे की आपल्या प्रेक्षकांचं समाधान त्या उत्तरातून नक्कीच झालेलं असेल. सर, आपण कारणं जाणून घेतली. आपण अगोदरच्या भागामध्ये पूर्ण कारणं, या पडद्यावरील रक्तस्राव जो आहे डोळ्यांमध्ये, याच्यावरची कारणं जाणून घेतली. मग याचे परिणाम नेमके डोळ्यांवरती काय होतात? कसं आहे, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकांना काय वाटतं, रक्तस्राव झाले की संपलं. आधुनिक शास्त्रात त्याची ट्रीटमेंट काय आहे, लेझर स्वरूपात केली जाते. जिथं ब्लीड झालंय तिथं तो जो भाग आहे रक्तवाहिनीचा तो जाळला जातो आणि जिथं प्रोबॅबली ब्लीड होऊ शकतं तिथे ते केलं जातं. लेझरचे 3 प्रकार आहेत. ते फोकल, लोकल आणि PRP म्हणून प्रकार आहेत. ते त्या पद्धतीने त्या व्यक्तीनुरूप तो डिसिजन घेऊन आपण ते लेझर करत असतात. लेझर करणं हा पार्ट वेगळा. त्याचे लेझर नाही केले आणि लेझर केलं तरी भविष्यात रक्तस्रावामुळे काय काय परिणाम होऊ शकतात. लोकांना त्याचं गांभीर्यच नसतं. त्यांना काय वाटतं लेझर केलं की विषय संपला, तर तसं होताना दिसत नाही.
ज्या वेळेला पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागतो त्यावेळेला बऱ्याचदा नारळाच्या आतमध्ये कसं पाणी असतं तसं डोळ्याच्या आतमध्ये व्हिट्रेस जेली आहे. तर वारंवार ब्लिडिंग व्हायला लागलं तर व्हिट्रेस हॅमरेज व्हायची शक्यता असते. वारंवार ब्लिडिंग व्हायला लागलं तर पडदा आपल्याला फाटायची शक्यता असते. वारंवार ब्लिडिंग व्हायला लागलं तर आपल्याला पडद्याला सूज येऊ शकते. वारंवार ब्लिडिंग व्हायला लागलं तर बऱ्याचदा निओव्हॅस्क्युलर ग्लॉकोमा नावाचा एक विकार म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढल्यासारखे मोठे आजारपण मागे लागू शकतात. खरं तर गंमत अशी आहे, रक्तस्रावाचे दुष्परिणाम ज्या वेळेला व्हायला लागतात, आता बऱ्याचदा असं होतं की रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, म्हणजे रेटिनल व्हेन ऑक्लुजन किंवा रेटिनल आर्टरी ऑक्लुजन नावाचा एक प्रकार असतो, त्याच्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी होते. हा मूळ विकार कुठला आहे? हा मूळ विकार आहे तो लिव्हरचा, हा मूळ विकार आहे रक्ताचा, पण त्याचं रिफ्लेक्शन आले ते मात्र पडद्यावरती. आता ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र ह्याचे दुष्परिणाम बघताना मात्र आपल्याला ट्रीटमेंट करतो का आधुनिक शास्त्राचा विचार काय आहे, तर जिथं ब्लिडिंग झाले ते लेझर करणं, जिथं सूज आले तिथे इंजेक्शन घेणं. पण हे कॉम्प्लिकेशन बघत असताना, हे कॉम्प्लिकेशन दिसत असताना ह्या व्यक्तीची दिनचर्या काय, ह्या व्यक्तीचं लिव्हर फंक्शन चांगलं आहे का, ह्या व्यक्तीचं पचन चांगलं आहे का, ह्या व्यक्तीच्या पित्ताचे काही त्रास आहेत का, हे पाहिलं फारसं जात नाही. आणि मग त्याची ट्रीटमेंट करताना भविष्यात आपल्याला फार अडचणी उत्पन्न होत असतात. आणि बऱ्याच वेळेला बघा तुम्ही इंजेक्शन आणि लेझर म्हणजे पडद्याला सूज आली, पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, तर इंजेक्शन आणि लेझर वर्षानुवर्ष करून एका स्टेजनंतर आपल्याला तो डोळा रिस्पॉन्ड करत नाही किंवा रिव्हर्स होताना दिसत नाही. त्याचा परिणाम असा होतो की आपला डोळा भविष्यात जायची शक्यता आहे किंवा अंधत्व यायची शक्यता असते. ह्याच रक्तस्रावाचा परिणाम स्वरूप वारंवार रक्तस्राव व्हायला लागला की पडद्याचं फंक्शनिंग पुरतं बंद होतं. म्हणजे कसं होतं, ज्यावेळेला वारंवार रक्तस्राव होतो, ज्यावेळेला वारंवार आपण लेझर करायला लागतो, तर एका स्टेज नंतर आपला पडदाचं शिल्लक राहत नाही आपल्याला लेझर करायला. त्यामुळं ह्या रक्तस्रावाची योग्य वेळी चिकित्सा केली गेली नाही किंवा हा रक्तस्राव थांबवण्यासाठी योग्य वेळी हालचाल केली नाही तर आपल्याला कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. त्यामुळं त्याची योग्य चिकित्सा योग्य वेळी करणं गरजेची गोष्ट आहे. अतिशय महत्वाचा आणि अतिशय सविस्तरपणे आपण त्याचे दुष्परिणाम किंबहुना परिणाम रक्तस्राव जो पडद्यावरती डोळ्यांच्या होतो त्याचे आपण सांगितले. अजून आता महत्वाचा भाग याच्यावरती उपचाराचा आहे, तो नक्कीच आपण समजून घेऊया, त्यांच्याशी चर्चा करूया आपल्या पाहुण्यांशी. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 9881719392 तसेच 982252 6199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. विषय आपण जाणून आहात तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा विषय, डोळ्यांच्या पडद्यावरील रक्तस्राव आणि त्यावरील आयुर्वेद उपचार. आणि नक्कीच आता आपण आयुर्वेद उपचारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, ब्रेकच्या अगोदर आपण कारणे आणि त्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या सविस्तरपणे. महत्त्वाचा घटक जे प्रेक्षक आपला हा कार्यक्रम बघतायत त्यांनी समजून घेतला आजार, पण आता महत्त्वाचा घटक म्हणजे त्यावरील आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म आलं, ह्या सर्व गोष्टी आल्या. ह्या सर्व गोष्टींचा सहभाग आणि रोल काय असतो उपचारामध्ये? खरं तर ह्याचे ट्रीटमेंट करताना जसं मी वारंवार सांगतोय, कोणताही आजार आयुर्वेदानुसार निदान करताना त्याचं कारण शोधलं जातं. म्हणजे बऱ्याचदा आता ब्लिडिंग आहे तर खरं तर आयुर्वेदात निदान काय होतं रक्तस्रावाचं? रक्तपित्त म्हणजे कुठेही रक्तस्राव होतो. रक्त जिथं रक्ताचा स्राव होतो त्या गोष्टीला रक्तस्राव म्हटलं जातं, म्हणजे रक्तपित्त म्हटलं जातं. त्यात ऊर्ध्वक रक्तपित्त म्हणजे वरच्या भागातून रक्तस्राव आहे, म्हणजे कानात आहे, डोळ्यात आहे, नाकात आहे, तोंडात आहे, मेंदूत आहे, हिथली जे रक्तस्राव आहे ह्याला ऊर्ध्व रक्तपित्त म्हणतात. बेंबीच्या खाली जो होतो त्याला अधोग रक्तपित्त म्हटलं जातं आणि जे शरीराच्या आतमध्ये होतं त्याला तिर्यक रक्त. हे सगळं समजवायला सांगतो. त्याची ट्रीटमेंट करताना आयुर्वेदानं ही जी ट्रीटमेंट सांगितली ती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली. गतिभेद सांगितला आहे, म्हणजे वरच्या भागात जर आपल्याला रक्तस्राव होत असेल तर त्याला विरेचन सांगितले, खालच्या भागात रक्तस्राव होत असेल तर त्याला वमन सांगितले, आणि ऊर्ध्व आणि अधोग रक्तपित्ता दोन्हीमध्ये आपल्याला बस्ती करता येऊ शकतात. म्हणजे पंचकर्मातल्या ह्या 3 ते 4 गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत.
हे करत असताना मात्र मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. हे आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट आहे ते वेगवेगळ्या 3 टप्प्यांमध्ये आपल्याला करता येते. एक शमन चिकित्सा, म्हणजे तो विकार काय आहे, तो कशामुळं झालेला आहे आणि तो टाळण्यासाठी काय करता येईल आणि ते आलेले दोष कमी करण्यासाठी काय करता येईल ह्याची व्यवस्था दिनचर्या आणि पोटातल्या औषधाची हिशोबानं लावून देणं. जे मागापासून मी सांगतोय, दिनचर्येत व्यायाम महत्त्वाचा, दिनचर्येत झोपणं महत्त्वाचं, दिनचर्येत खाणं महत्त्वाचं, हे पूर्ण त्या व्यक्तीची केस टेकिंग घेऊन त्याच्या कुठं कुठं चुका होतात, तो झोपताना चुकतोय, तो उठताना चुकतोय, त्याच्या जेवणात चुका आहेत, त्याच्या खाण्यातल्या चुका आहेत, त्याच्या सवयी काही चुकीच्या आहेत, त्याला काही व्यसनं आहेत, हे सगळं बघून त्या त्रुटी काढून त्या बाजूला केल्या पाहिजेत अगोदर आणि त्यानुसार मग त्याचं निदान करून, मग ते वातामुळे आहे, ते पित्तामुळे आहे, ते कफामुळे आहे, ह्याचं निदान करून म्हणजे ट्रीटमेंट होते. आता रक्तपित्ताचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला, म्हणजे आयुर्वेदात ज्यावेळेला रेटिनल ब्लिडिंगचा विचार केला जातो, ज्यावेळेला रक्तपित्ताचा विचार केला जातो, त्यावेळेला पहिल्यांदा काय येत असेल तर ते विरेचन, जे ऊर्ध्व रक्तपित्तात केलं जातं. ह्याच्यात बऱ्याचदा औषधी तूप पाजलं जातं. 7 दिवस औषध तूप पाजून स्नेहनस्वेदन करून 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन आणि त्यानंतर संसर्जरक्कम, हे करून काही दिवसाचा गॅप देऊन आपल्याला परत बस्ती नावाची चिकित्सा करायला लागते, ते इंटरनल ब्लिडिंग थांबवण्यासाठी. मग ह्याच्यात बस्ती चिकित्सा करताना आहे रेटिनल ब्लिडिंग, हायपरटेन्शन असो, डायबिटीज असो, डायबिटीजच्या 10 वेगवेगळ्या पेशंटचे विरेचनाचं औषध वेगळं असू शकतं, त्यांचं आभ्यंतर स्नेहपानाचं तूप वेगळं असू शकतं, बस्तीचं औषध वेगळं असू शकतं. कारण आधुनिक शास्त्रानुसार त्याचं निदान जरी डायबिटीज असलं, मधुमेह असलं, आयुर्वेदानुसार ते होईलच असं नाही. आयुर्वेदानुसार निदान हे प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगळं असतं आणि त्यानुसार त्याची औषध आणि ह्या गोष्टींचा विचार वेगळ्या पद्धतीने करायला लागतो. आता बऱ्याच याच्या कॉम्प्लिकेशन करण्याचं होत असताना, म्हणजे जसं विरेचन आहे, बस्ती आहे, हे करत असताना बऱ्याचदा RD, रेटिनल डिटॅचमेंट सारखी आजारपण होतात. खरं तर बऱ्याच वेळेला व्याख्यान झाल्यानंतर फोन येतात, नंतर प्रश्न लोक विचारत असतात की पडदा फाटणं ह्याच्यावरती आयुर्वेदात आहे का. जसं मी मागाशी सांगितले की रक्तस्रावाचे कॉम्प्लिकेशन म्हणून पडदा फाटतो, तसे वेगवेगळ्या गोष्टीमुळे रेटिनल डिटॅचमेंट होत असते. रेटिनल डिटॅचमेंट ही मार लागल्यामुळे होते. रेटिनल डिटॅचमेंट एखाद्या आजाराचा दुष्परिणाम, म्हणजे जसं रक्तस्राव आहे, डायबेटिक रेटिनोपॅथी बसली, हायपरटेन्शन रेटिनोपॅथी बसली, सिस्टेड मॅक्युलर इडिमा बसला आहे आणि नंतर तो त्याची ट्रीटमेंट नाही झाल्यानंतर त्याची आपल्याला पडदा फाटला आहे, हा एखाद्या आजारपणामुळं झालेला आहे किंवा शरीरात क्षयासारखी लक्षणं आहेत, यक्ष्मासारखी लक्षणं आहेत किंवा वातामुळं शरीराचं जे झीज व्हायला लागले आणि त्याची ती जी झीज शरीराची होती तशीच पडद्यावरती होऊन मग पडदा फाटतोय, त्याला रेटिनल डिटॅचमेंट होतो. आता ह्याची ट्रीटमेंट करताना नेमका लॅक्टिक डिजनरेशन आहे का, त्या आजाराचा दुष्परिणाम आहे का, ब्लिडिंगमुळे आहे, त्या व्यक्तीपरत्वे ते निदान करून मग त्याची ट्रीटमेंट करायला लागते. तर बऱ्याच अंशी आपल्याला झीज स्वरूपात असेल ती झीज भरून काढणं हे आयुर्वेदात रसायन चिकित्सेच्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं. ब्लिडिंग असेल तर आयुर्वेदानं ब्लिडिंग खूप चांगल्या पद्धतीनं कमी करता येतं आणि आपल्याला रेटिनल डिटॅचमेंट जी भविष्यात होत असते ती टाळता येऊ शकते. ट्रॉमॅटिक केसेसमध्ये बऱ्याच वेळेला सर्जरी यालाच प्रेफरन्स द्यायला लागतो. त्यामुळे एक पार्ट सोडला तर रेटिनल डिटॅचमेंटमध्ये ब्लिडिंगमुळे असो किंवा डिजनरेशनमुळे असो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करता येते. आणि मग ह्याच्यात मग तो वात पित्त कफाचा संदर्भ लावून मग वमन, विरेचन, बस्तीची ही पंचकर्मातली त्रिसूत्रे आपल्याला, पंचकर्मातली ह्या गोष्टी आपल्याला वापरता येतात. हे पंचकर्मासोबत काही गोष्टी घरगुती वापरायला लागतात. खरं तर आयुर्वेदानं बऱ्याच गोष्टी, ह्या मोठ्या आजार आहेत पण बऱ्याच गोष्टी ह्या जर नित्य सेवनात असतील, बऱ्याच गोष्टींचा वापर आपल्याला आहारात असेल तर ह्या मोठ्या आजारांचा परिणाम स्वरूप जेव्हा रक्तस्राव होतो त्या टाळता येतात. त्यातली कोणती प्रामुख्यानं आहे, ही दुर्वा ही कोणत्याही पद्धतीचा ब्लड सप्लाय हॅम्पर झाला असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर त्याच्यासाठी दुर्वा ही खूप अमृतासमान काम करते. बऱ्याच वेळेला आम्ही रेटिनल ब्लिडिंगच्या पेशंटमध्ये आमच्या आयुर्वेदिक औषधं चालू असतात पण त्याला सपोर्टिव्ह म्हणून एका बाजूला दुर्वांतरच चालू करतो. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे त्यांना पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, त्यांनी एका बाजूला दुर्वांचा रस जरी चालू केला तरी त्याचा परिणाम आपल्याला ब्लिडिंग कमी करण्यासाठी आणि भविष्यातले कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी खूप मदत होते. हे शारीरिक दोष काढण्यासाठी जसं शमन चिकित्सा केली, पंचकर्मातल्या वमन, विरेचन, बस्ती हे जसं सांगतोय, तसंच बऱ्याच वेळेला हे पंचकर्म करत असताना ह्या रुग्णांमध्ये आपल्याला डोळ्यांचंही पंचकर्म करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कसं आहे, पाय मुरगळला आहे आणि पेन किलर खातोय तर भाग वेगळा, नुसतं पेन कमी होईल पण मुरगळीला पाय बरा होतं का,
त्याला बऱ्याचदा लेप लावायला लागतो, तेल लावायला लागतं, आपल्याला पाय बांधून ठेवायला लागतो, त्याला विश्रांती द्यावी लागते. म्हणजे तिथली स्थानिक चिकित्सा तितकीच महत्त्वाची आहे. किंवा पोटात गॅसेस झालेत, पोट दुखते, तर अशा वेळेला पेन किलर घेतली की कमी होईल. पण पोट का दुखते तो दोष नाही काढला. सपोज गॅसेसमुळे होत असेल तर गॅसेसचं औषध नाही दिलं तर पोटदुखी कमी नाही येणार आहे. तसं कोणत्याही कारणानं हायपरटेन्शन, डायबेटिक रेटिनोपॅथी बसलेली आहे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी बसलेली आहे, थायरॉईडसारखे विकार आहेत, लिव्हरचा आजारपण आहे, जिरलेलं पित्त आहे, ओकाऱ्या काढायची सवय आहे, क्रोनिक कॉन्स्टिपेशन आहे, कोणत्याही पित्ताचे विकार आहेत जे लिव्हरला खराब करून डोळ्यावरती किंवा रक्तावरती पित्ताचा परिणाम करणारे आहेत आणि मग डोळ्यात पडद्यावरती रक्तस्राव होणार आहेत. त्या मूळ आजाराचं निदान करून त्या व्यक्तीप्रती ते वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, ती औषधं निवडून मग डोळ्याचं पंचकर्म करायला लागतात. त्यात प्रामुख्याने त्या शिरोधाराच्या बाबतीत म्हणजे पडद्यावरती रक्तस्राव होतो त्याच्या शिरोधारा ही प्रामुख्यानं वापरली जाते. जी इतर पंचकर्माच्या हिशोबाने विचार करताना त्यात तक्रधारा, काही तेलं आहेत, दुर्वाने सिद्ध केलेली काही तुपं आहेत, यांची शिरोधारा करायला लागते. त्याच्यासोबत नेत्रपिंडी म्हणजे ओल्या वनस्पतीचं वाटण करून डोळ्यावरती, वेगवेगळ्या वनस्पतीचं वाटण करून डोळ्यावरती पट्टी ठेवली जाते. सुक्या वनस्पतीचं वाटण करून आपल्याला डोळ्यावरती पट्टी ठेवली जाते. आच्छोदन नावाचा प्रकार आहे. जसं आपल्याला नाकात रक्तस्राव होत असेल तर बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल वरनं आपण बर्फ शेकतो की रक्त थांबतं. तसंच आयुर्वेदात बऱ्याचदा दुर्वांचा रस नाकात सोडायला लावला आहे. तसं दुर्वासारख्याच काही वनस्पती ज्या रक्तस्तंभनासाठी उपयोगी आहेत, ज्या शीत आहेत, त्यांचं सिद्ध औषधं किंवा काढे आणि डोळ्यात ड्रॉप सोडले जातात. ज्यानं ब्लिडिंगसाठी खूप फायदा आपल्याला ब्लिडिंग थांबवण्यासाठी होतो. हे जसं करत असतो, जसे आता पडद्या रेटिनल डिटॅचमेंट सांगितलं कॉम्प्लिकेशनच्या बाबतीत, त्यावेळेला सुजेच्या बाबतीतही आपल्याला तसेच वेगवेगळे लेप पडद्यावरती वापरावे लागतात. काही वेळेला आयुर्वेदात पाद प्रक्षालन आणि मुख प्रक्षालन ह्या दोन गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. त्या डोळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पाद प्रक्षालन म्हणजे पाय धुणे. लोकांना माहिती आहे पाय धुणे म्हणजे बाहेरून आलो की पाय धुतोय, पण आयुर्वेदात वेगवेगळ्या औषधी काड्याने, तेलाने, तुपाने पाय धुवायचे, पाद प्रक्षालन करायची पद्धत आहे. आणि ते पाद प्रक्षालन तसंच मुख प्रक्षालन करायला लागले तर हे चक्षुष्य सांगून ठेवले. त्यामुळे बऱ्याच वेळेला जर ब्लिडिंग असेल, सूज असेल, दिसणं कमी झालं असेल तर डोळ्यांच्या विकारात हे पादप्रक्षालन, मुखप्रक्षालन करणं गरजेचं आहे आणि ते आपण करत असतो. ह्याच्यासोबत वेगवेगळे पायांचे लेप आहेत, वेगवेगळे औषधे म्हणजे स्तंभक औषधं आहेत, शीत औषधं आहेत, त्याचा पायावरती लेप आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल बघा, वेगवेगळ्या आता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वेगवेगळी औषधं एका परातीत ठेवलेली असतात आणि आपल्याला रुग्णांना तुडवायला लावलेली असतात आणि त्याची चव जिभेला येत असते. हे सांगण्याचं कारण ह्या पादलेपाचा परिणाम टेस्ट बड्सवरती होत असतो, तसाच ह्या पादलेपाचा परिणाम आपल्याला डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो. ज्यावेळेला रेटिनल ब्लिडिंग होऊन पण आपल्याला पडदा फाटलेला आहे, रेटिनल ब्लिडिंग होऊन आपल्याला पडद्याला सूज आलेली आहे किंवा पडद्यावरती रक्तस्राव झाल्यानंतर बऱ्याच वेळेला त्याच वेळेला काही लोकांना मागच्या ऑप्टिक नर्वला सूज आलेली असते. अशा सगळ्या केसेसमध्ये पादलेपाचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने घेता येत असतो. ह्या पद्धतीने जर विचार केला, शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा म्हणजे वमन, विरेचन, बस्तीसारखी विकार म्हणजे पंचकर्मातले पाठ असतील किंवा जसे मी आता क्रियाकल्प सांगितले डोळ्यांच्या हिशोबानं, ह्या सगळ्याचा जर खुबीनं वापर केला तर त्याचा परिणाम आपल्याला पडद्यावरती होणारा रक्तस्राव, त्याची मूळ कारणं आणि त्याचे दुष्परिणाम ह्या सगळ्यावरती एकत्रित विचार करून ट्रीटमेंट करणं आयुर्वेदाच्या माध्यमातून नक्की शक्य होऊ शकेल. किती महत्त्वाचं आहे हे मित्रो. डोळ्यातील रक्तस्रावाकडे का गांभीर्याने पाहिलं पाहिजे हेच आपल्याला या उत्तरातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतं आणि आयुर्वेदाच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून त्याचे व्यवस्थापन कसे करता येऊ शकते याबद्दल सर बोललेत. नक्कीच अजूनही त्यामध्ये सांगण्यासारखं खूप काय आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊया. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपला विषय डोळ्यांमध्ये होणारा जो रक्तस्राव आहे पडद्यामध्ये आणि त्याचा आयुर्वेदिक, त्याच्यावरती असलेले आयुर्वेदिक उपचार, या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करत आहोत. आता आपला विषय शेवटच्या वळणावरती आहे, म्हणजे आयुर्वेदाच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून त्याचे व्यवस्थापन, याविषयी सर आता बोलतायत. सर, अजून सविस्तर या गोष्टीबद्दल काय सांगता येईल? खरं तर ज्यावेळेला रक्तस्रावासारखे विकार येतात त्यावेळेला जसं मूळ कारणांचा शोध घेताना आपण मधुमेह आहे, डायबिटीस म्हणजे हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, लिव्हरचे मोठे आजारपण आहेत, ह्याचं विवेचन करताना किंवा ह्याची व्यवस्था लावताना सगळ्यात महत्त्वाचं, जसं शमन चिकित्सा मागाशी सांगितली, ते करत असताना सगळ्यात महत्त्वाचं कुठलं नियोजन असेल तर आहाराचं नियोजन आहे. म्हणजे व्यायाम तर आहे, व्यायाम करावाच लागेल, पण चुकीच्या गोष्टींचा आहारातला जो पार्ट आहे ना तो बंद करणं, चुकीच्या पद्धतीनं खाणं बंद करणं आणि योग्य वेळी खाणे बंद करणं. कसं होतं, बऱ्याचदा आपल्याला धार्मिक ग्रंथ वाचत असताना एक भुक्त राहा म्हणून सांगितले. एक भुक्त राहा म्हणजे काय? सकाळी जेवण करायचं आणि रात्री जेवायचं नाही. हे का सांगून ठेवले? कारण त्याचे काहीतरी नियम आहेत. तसं आयुर्वेदानुसार एकदा 45 वर्ष ओलांडून गेलं वयाचं, त्यानंतर एक भुक्त राहायला पाहिजे आणि ते आपण तसं होताना दिसत नाही. आता पुण्यामध्ये शगुन चौक म्हणून आहे, तिथं बऱ्याचदा आपल्याला पाणीपुरी भेळपुरीच्या गाड्या दिसतात. संध्याकाळ झाली ना की तिथं आपल्याला त्या गाड्यावरती मुलं तरुण जोडपी सोडून म्हाताऱ्या लोकांचं 60, 50, 65, 70 नंतरची लोकही खूप आपल्याला दिसतात. तर हे का होतं? खरं तर कोठ्याचे विकार असतील. बऱ्याचदा असं होतं ना, तिखट खायची इच्छा झाली, गोड खायची इच्छा झाली, त्याला काहीतरी कारण आहे. एखाद्याला गोड आवडतच असेल जन्मापासून तर तो भाग वेगळा, पण मध्येच काही काळापुरतं गोड खायची इच्छा होते, काही काळापुरतं तिखट खायची इच्छा होते, त्यावेळी ते शरीरात झालेले बदल आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा, सर्दीसारख्या आजारपणामध्ये आयुष्यभर सर्दी नाही आणि एका स्टेजनंतर एकदम वासाची ॲलर्जी आली, एकदम पाण्याची ॲलर्जी आली किंवा अत्तराची ॲलर्जी, ही ॲलर्जी येते. हे जे यावेळी येतं ना, हे शरीरात झालेले बदल आहेत. तसं वयोमानानं ज्या वेळेला पचनावरती परिणाम व्हायला लागतो, पचन हॅम्पर व्हायला लागतं, त्यावेळेला चमचमीत तिखट खायची इच्छा व्हायला लागते. हे कोणत्याही वयात होतं, स्पेशली म्हातारपणात हे जास्त आपल्याला आढळतं. कमी खातील पण थोडं चटपटीत खायची इच्छा व्हायला लागते. हे ज्या वेळेला होतं, ह्या ज्या गोष्टी व्हायला लागतात, त्याचा परिणाम स्वरूप कोठ्यावरती खूप मेजर इम्पॅक्ट येतो. म्हणून खरं तर सकाळचं 45 नंतर एक भुक्त असायला पाहिजे, सकाळचं जेवलं पाहिजे, संध्याकाळचा आहार हलका किंवा कमी पद्धतीचा असायला पाहिजे. हे होत नाही. बऱ्याचदा आयुष्यभर आपल्याला दोन्ही वेळचं भरपूर खायची सवय आहे, 2 वेळा नाश्ता करायची सवय आहे. मग अशा लोकांना 2दाच खा, त्यातले एकदा पोट भरून खा आणि एकदा हलकं खा म्हटलं की फार जड जातं. पण ते शक्य नसेल तर कमीत कमी सूर्यास्ताच्या अगोदरचं रात्रीचं जेवण आणि 6 ते 8 तास सकाळचं त्याच्या अगोदर जेवण केलं, ही जर वेळ पाळली गेली तर बऱ्याच वेळेला दोषांचा उत्क्लेश किंवा विकृत जे दोष तयार होतात ते खूप आपल्याला आटोक्यात आणता येतात. जेवणाची वेळ फार महत्त्वाची आहे, कारण अग्नी जेवढा चांगला असेल, अग्नी जेवढा उत्तम असेल, तेवढं अन्न पचन चांगलं होतं, तेवढं अन्न पचन चांगलं झाल्यानंतर तुमच्या दोषांचा उत्क्लेश कमी होतो. म्हणजे खरं तर आयुर्वेदात वात, पित्त, कफ हे जे दोष सांगून ठेवलेत, हे जे दोष आहेत हे शरीराला उपयोगी, शरीराचं काम करून घेणारे दोष आहेत. हे तयारच होतात अन्नपचन काळात. म्हणजे अन्न पचत असताना हे वात, पित्त, कफ तयार होतात. ज्यावेळी तुम्ही चुकीच्या वेळी खाता, चुकीच्या पद्धतीनं खाता, त्यावेळी ते दोष जे तयार चांगले व्हायला पाहिजे तेच विकृत, तेच चुकीच्या पद्धतीने तयार होतात आणि मग ते शरीराला बाधा करतात. त्यामुळे मेख इथे येते की वेळेत जेवणे. तुम्ही वेळेत जेवायला लागला, जसं मी व्यायामाच्या बाबतीत सांगितलं की काहीही चुकीचं खाल्ल्यानं मजबूत व्यायाम असेल तर पचतो, तसा व्यायाम चांगला आहे आणि वेळेत जेवायला लागलात तर मोठ्या आजारांमुळं शरीरावरती, मोठ्या आजारांमुळं डोळ्यावरती किंवा व्हायटलवरती जो मोठा मेजर परिणाम आपल्याला दिसतो तो होताना दिसत नाही. त्यामुळं दिनचर्येतला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ह्या आजारांमध्ये काय असेल, डोळ्याच्या रक्तस्रावामध्ये काय असेल तर वेळेत जेवणे, हा पहिला भाग. दुसरा, आता डायबिटीस आहे आणि त्याच्यामुळं जर रक्तस्राव होत असेल, डायबिटीक रेटिनोपॅथी सारखं जर निदान झालं असेल तर अशा व्यक्तींमध्ये रक्तशर्करा आणि मूत्रशर्करा ही कंट्रोलमध्येच आणावी लागते. बऱ्याचदा अशा लोकांचं जेवण वेळेत असते, आधुनिक शास्त्राची औषधं वेळेत घेत असतात, पण ती शुगर कंट्रोलही असते, पण तरीसुद्धा वय वर्ष म्हणजे त्या आजाराचं वय 10 किंवा 12 वर्ष होऊन गेला असेल की त्यानंतर त्यांना रक्तस्राव डोळ्यावरती होताना दिसत असतो. अशा केसेसमध्ये निदान वेळेत होणं गरजेचं आहे, योग्य निदान होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आयुर्वेदात कफ, पित्त, वातामुळे जे 20 प्रकार सांगून ठेवलेत, म्हणजे कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4, ह्या 20 प्रकारात तो मधुमेह किंवा म्हणजे तो प्रमेहाचा प्रकार किंवा तो डायबिटीसचा प्रकार बसतच नाही. बऱ्याचदा जिरलेला अजीर्ण आहे, जिरलेला खोकला आहे, जखमा झालेल्या आहेत. बऱ्याचदा आपण बघितलं असेल की जखमा भरून न येण्याची बरीच कारणं आहेत.
तर तसं हे अजीर्ण जरी असेल आणि अशा लोकांमध्येही बऱ्याचदा शुगर आपल्याला वाढलेली दिसते, त्याचं निदान शुगर होत नाही. तसे आधुनिक शास्त्रानुसार तो मेटाबॉलिक डिसऑर्डरच आहे. त्यामुळं त्याचं मूळ निदान करून त्याची जर ट्रीटमेंट केली गेली आणि मग त्या रक्तस्रावावरची एका बाजूला उपचार चालू ठेवले तर आपल्याला तो रक्तस्राव आटोक्यात कायमचा आणता येतो. असं बऱ्याचदा ऐकतो आपण की मधुमेह निदान झाले, त्याचे औषध उपचार आधुनिक शास्त्राची चालू झालेले आहेत आणि त्यांची कंट्रोलच होत नाही शुगर. म्हणजे गोळ्या घेत आहेत, मग ते इन्शुलिन घेतात आणि कंट्रोल होत नाहीत. अशा लोकांच्या बाबतीतही असाच विचार करणं गरजेची गोष्ट आहे. खूप छान पद्धतीने रंगात आलेली चर्चा आहे आणि प्रेक्षकही आपल्याबरोबर जोडले जात आहेत. उल्हासनगर येथून गजाननजी साळुंखे हे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आपला स्वागत गजाननजी, आपला प्रश्न विचारा. माझं 3 वर्षापूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे बरं. आणि आता पडदे येतात डोळ्यासमोर, त्याच्यासाठी चिकट ड्रॉप केले, बरं. सोडियमचे 2-3 ड्रॉप केले, दिले होते डॉक्टरने, ते घातले, बघितले काय उपयोग होत नाही. बरं. आता पण हा ड्रॉप आहे सोडियम हायड्रोक्लोरिक आय ड्रॉप स्वा कंपनीचा, बर हा जवळ 3-4 वेळा वापरला, बरं. पण काही फायदा झाला नाही. बर अलीकडे आता कधी ते कसरत अलीकडे कधी दाखवले का डोळ्याच्या डॉक्टरना? हो, आत्ताच नवीन ड्रॉप आणले, हं. ते ठीक आहे. काही फायदा झाला नाही. बर सांगतो. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. आपलं वय वय पण सांगावं. ठीक आहे. ठीक आहे. काय होतंय, बऱ्याचदा मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर ऑपरेशन झालं की काही वेळेला त्याच्यात जाळी यायला लागते. ती जाळी काढणं अपेक्षित आहे, कारण त्या आर्टिफिशियल गोष्ट असेल की त्याच्यावरती कोणत्या आर्टिफिशियल गोष्टीवरती कोणती औषधं काम करत नाहीत, तर त्यांना ते लेझरनं काढणं गरजेची गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा. तसं नसेल, पडदा येतात म्हणजे त्यांना जर ते अपेक्षित आहे तर लेझरनं काढलं पाहिजे. आणि ती जाळी नसेल आणि तुम्हाला दिसणं कमी होत असेल मोतीबिंदूनंतर, मुळात मोतीबिंदू हे वयानुरूप आलेली गोष्ट आहे. ती शरीरावरती जसा परिणाम म्हातारपणाचा येतो तसा तो डोळ्यावर येतो आणि मग आलेली ती मोतीबिंदूची गोष्ट आहे. त्यामुळे ती डिजनरेटिव्ह चेंजेस डोळ्यात असतात. नुसतं मोतीबिंदूमुळं जेवढी दृष्टी कमी झाली तेवढी मोतीबिंदूची ऑपरेशन नंतर दुरुस्त होते, पण डिजनरेटिव्ह चेंजेस असतील तर ती दुरुस्त करायला, ती झीज भरून काढायला, ते दोष काढायला आयुर्वेदिक चिकित्साच महत्त्वाची आहे. आता नेमकं हे काय आहे हे डोळ्यात तपासल्याशिवाय सांगणं कठीण आहे, पण तरीसुद्धा घरच्या घरी ह्या व्यक्तींनी महात्रिफळा घृत 2 चमचे रात्री गरम पाण्यासोबत घ्यायला चालू करावं आणि 2 चमचे एरंड तेल रात्री झोपताना घ्यायला चालू करावं. 1 ते 1.5 महिने घेतल्यानंतर तुमच्या दृष्टीत फरक पडेल. नाही पडला तर मग आपल्या कोणत्याही जवळच्या सेंटरला किंवा तुमच्याजवळ कोण आयुर्वेदिक वैद्य डोळ्यांचे असतील तर त्यांना दाखवा आणि त्याची चिकित्सा करून घ्या. त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. नक्कीच सर. अजून आपण उपचाराबाबतीत अजूनही काही सांगावं मला वाटतं प्रेक्षक ऐकायला उत्सुक आहेत. जसं आपण मागाशी बोलत होतो की मधुमेहाच्या बाबतीत निदान महत्त्वाचं आहे, तर तसं हे रक्तस्रावाचं प्रत्येक वेळेला निदान करणं फार गरजेची गोष्ट आहे. मूळ निदान केल्याशिवाय तो रक्तस्राव थांबत नाही. जसं मागाशी सांगितलं की इन्शुलिन घेतो आणि इन्शुलिन वाढतच जाते. का वाढत जाते? का जर तुमचं निदान परफेक्ट आहे, तुमचं डायग्नोस परफेक्ट आहे, तर त्या ट्रीटमेंटनं ती गोष्ट आटोक्यात यायला पाहिजे, ती बरी व्हायला पाहिजे. तशी होताना दिसत नाही याचा अर्थ काहीतरी चुकते, याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. आणि मग बऱ्याचदा अशा केसेसमध्ये जिरलेले कावीळ आहे किंवा जिरलेला ताप आहे, त्याला आपण जीर्णज्वर म्हणतो, किंवा कोठ्याशी संबंधित आजारपण आहेत, लिव्हरशी संबंधित आजारपण आहेत, किंवा ग्रहणी नावाचा आजारपण आहे, ते आयुर्वेदानं डायग्नोस केलं आणि त्याची ट्रीटमेंट केली की तो आजारही आटोक्यात येतो आणि त्याचा दुष्परिणाम होऊन येणारा डोळ्यावरचा जो रक्तस्राव आहे तोही कमी होतो आणि तो कायमचा जातो. त्यामुळे जर पडद्यावर रक्तस्राव होत असेल, पडद्यावर ते सूज येत असेल, तर त्याचं मूळ कारण शोधण्यावरती भर असला पाहिजे आणि त्या दिनचर्येतल्या त्रुटी काढण्यावरती भर असला पाहिजे. खरं तर कुठल्याही आजाराचं आयुर्वेदात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं जातं. म्हणजे अगोदरच सांगून ठेवलेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आयुर्वेदात दिनचर्या, म्हणजे तुम्ही वैद्यांकडे गेला ना की आजाराची तुम्ही पुढं काय करा ह्याच्यापेक्षा तुमच्या त्रुटी काय, चुका काय ह्याच काढून सांगितले जातात. ह्याचं कारणच ते आहे की ह्या गोष्टी ज्या चुकीच्या होतात त्या जर दुरुस्त केल्या गेल्या तर मात्र तुमच्या शरीरात आलेले बदल, तुमच्या शरीरात झालेले बदल हे आपल्याला घालवता येतात आणि त्याच्या दुष्परिणाम स्वरूप आलेले रेटिनल ब्लिडिंगसारखे, डायबेटिक रेटिनोपॅथीसारखे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसारख्या मोठ्या आजारावरती आपण फक्त दिनचर्येतल्या त्रुटी दुरुस्त करून, व्यायामासारख्या गोष्टींचा आपल्या जीवनात अंतर्भाव करून आणि गरजेपुरती औषधं आणि पंचक्रमाचा वापर करून कायमस्वरूपी बरं होऊ शकतो. अतिशय प्रेक्षक, आपण पाहिलं की आजच्या अत्यंत माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक चर्चेतून आपण हे जाणून घेतलं की डोळ्यातील रक्तस्रावाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.
त्यामागील कारणे शोधणं, तिची तीव्रता ओळखणं आणि तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद आपल्याला केवळ उपचारांचा विचार देत नाही, तर शरीर आणि मनाचा समतोल, योग्य आहार विहार आणि आरोग्याकडे पाहण्याचा एक समग्र दृष्टिकोन देखील देतो. सर, आपण आज आलात आणि अत्यंत माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं, आम्हाला समजावून सांगितलं. आपण आलात त्याबद्दल, वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी दूरदर्शनच्या हॅलो डॉक्टरच्या आमच्या पूर्ण टीमतर्फे आणि तमाम आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर आपण आल्याबद्दल. प्रेक्षको, आपण पाहिलं की आपले डोळे हे जपणं किती महत्वाचं आहे, आरोग्याकडे सजगतेने पाहणं किती महत्वाचं आहे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणं हे अतिशय अयोग्य आहे. पुन्हा भेटूया. आता वेळ झाली आहे इथेच हा कार्यक्रम संपवण्याची. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, सजग रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. नमस्कार. आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 8007 46 61 61. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.